वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि प्रतापगड या भटकंतीच्या 4थ्या भागात आपले स्वागत। आपण या भागात जुने महाबळेश्वर आणि कृष्णाई मंदिर पाहणार आहोत। स्कंद पुराणाच्या सह्याद्री पर्वामध्ये पहिल्या व दुसऱ्या अध्यायात वर्णिलेप्रमाणे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळची ही कथा आहे। पाद्यकल्पात महाबळ व अतिबळ या राक्षस बंधूंनी त्रिभुवनात सर्वांना अत्याचाराने त्राही करून सोडले। सृष्टीस अभय देण्यासाठी श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश यांना युद्धात उतरावे लागले। श्री विष्णूने अतिबळास मारले, परंतु इच्छा मरणाचे वरदान लाभलेल्या महाबळापुढे या सर्वांचे काही चालले नाही। तेव्हा देवतांनी देवी आदिमायेस प्रार्थना करून महाबळास मोहित केले। त्यामुळे महाबळाने देवांकडे मला तुमच्या हातूनच मृत्यू यावा असा वर मागितला। प्रत्यक्ष महाबळाला याचक म्हणून समोर पाहिल्यावर तसा वर देवाने महाबळाला दिला, परंतु आम्हा सर्वांच्या नावाने देवांनी आपले अस्तित्व येथे ठेवावे अशी इच्छा महाबळाने प्रकट केली। ती देवांनी मान्य केली। महाबळाच्या नावाने श्री शंकराने, अतिबळाच्या नावाने श्री विष्णूने व त्यांच्या कोटी सैन्याच्या नावाने श्री ब्रह्माने, या प्रकारे श्री महाबळेश्वर, श्री अतिबळेश्वर, श्री कोटेश्वर असे त्रिकोणात्मक लिंगाच्या नावाने हे स्थान पावन झाले आहे। श्री महाबळेश्वर हे शिवस्वरूप लिंग रुद्राक्षाच्या आकाराचे खडबडीत असे स्वयंभू आहे। श्री महाबळेश्वराचे मंदिर हे 800 वर्षापूर्वीचे असून शिवलिंग हजारो वर्षापूर्वीचे आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईची म्हणजेच जिजामातेची सुवर्ण तुला याच मंदिरात दिनांक 6 जानेवारी 1665 रोजी केली। नवरात्री व महाशिवरात्री असे 2 मोठे उत्सव तसेच इतर उत्सवही दरवर्षी येथे साजरे केले जातात। अतिमहाबळेश्वर व महाबळेश्वर या दोन्ही मंदिरातील दर्शन घेऊन आम्ही पंचगंगा मंदिराकडे गेलो। पंचगंगा मंदिरामध्ये आज शूटिंग चालत नाही। असे मानले जाते की या मंदिरातच 5 नद्यांचा उद्गम झाला आहे। त्या नद्या म्हणजे कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा। आतून मंदिर खूप सुंदर आहे। या मंदिरात 5ही नद्यांचा प्रवाह पाहायला मिळतो आणि त्या सर्व नद्यांचे पाणी एका गोमुखातून येऊन खाली असलेल्या कुंडात पडते। हे पंचगंगा मंदिर पाहून आम्ही कृष्णाई मंदिराकडे गेलो। हे मंदिर पूर्णपणे हेमाडपंथी शैलीतील असून त्याचा निर्मिती काळ हा 1000हून अधिक वर्षापूर्वीचा असावा असे वाटते। मंदिराच्या गाभाऱ्यात आणि बाहेर देखील तुम्हाला दगडात कोरलेले छत आणि त्याचसोबत स्तंभ बघायला मिळतात। आपल्याला हे स्तंभ त्या काळातील स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना देऊन जातात। मंदिराच्या अगदी समोरच तुम्हाला एक गोमुख बघायला मिळेल। यातून तुम्हाला समोरच असणाऱ्या कुंडात पाणी पडताना बघायला मिळेल। कुंडातून हेच पाणी पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते। गोमुखातून जे पाणी बाहेर पडतं ते ठिकाण म्हणजे कृष्णा नदीचे उगमस्थान। कृष्णा नदी या मंदिरातून उगम पावते, म्हणून या मंदिराला कृष्णाबाई मंदिर असे म्हटले जाते।
अशा प्रकारे आपण ही सुंदर भटकंती केली. या आपल्या भटकंतीचा हा शेवटचा भाग होता. या भागात इथेच थांबूया. भेटूया लवकरच एका नवीन भटकंतीमध्ये. धन्यवाद.